नमस्कार. टॉक्सिक हा शब्द आपल्या सगळ्यांचाच खूप ओळखीचा झाला आहे. मराठीत सांगायचं झालं तर त्रासदायक. आपण सगळे आपल्या आयुष्यात नाते सांभाळतो. घरातले नातेवाईक, जुने मित्रमैत्रिणी. पण कधी-कधी काही नाती आपल्याला आनंद देण्याऐवजी त्रास देतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टीका करतात आणि आपला आत्मविश्वास कमी करतात. असे लोक ते आपले फॅमिली असू देत किंवा मित्रमैत्रिणी, त्यांना आपण टॉक्सिक म्हणू शकतो. तुम्ही मनापासून सगळ्यांची काळजी घेता, घर नीट ठेवता, सगळ्यांच्या गरजा आधी पूर्ण करता. पण कधी-कधी आपल्याच घरातले किंवा जवळचे लोक तुमचा अपमान करतात, मन दुखवतात. कधी शब्दांनी की तुम्हाला काही समजत नाही, तर कधी वागण्यातून असं दाखवून देतात. म्हणजे काय तर घरातल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये, त्या विषयावरच्या चर्चेमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व केलं जात नाही, तर कधी-कधी पूर्ण इग्नोर केलं जातं. जसं काही तुमचं बोलणं ऐकलंच नाही, तुमच्या बोलण्याला काही महत्त्वच नाही. आणि हा अनुभव मनाला लागतो, कारण आपल्यासाठी आपलं घर म्हणजे आपलं सेफ झोनसारखं असतं. पण जेव्हा तिथेच आपल्याला कमी लेखलं जातं, तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, खरंच मला काही कळत नाही का? पण मी तुम्हाला सांगते, तुमच्यात काहीही कमतरता नाही आहे. तुमची किंमत, तुमचा आत्मसन्मान हे सगळं तुमच्यामध्येच आहे. पण त्याची आठवण तुम्ही स्वतःला करून द्यावी लागते. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 10 महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत, ज्या लक्षात ठेवल्या तर टॉक्सिक लोकांशी डील करणं सोपं जाऊ शकतं. मी तुम्हाला काही उपाय सुचवणार आहे, जे तुमचा आत्मसन्मान परत उभा करतील. जवळचेच लोक त्रासदायक वागतात तेव्हा काय करावं हा प्रश्न ऐकता क्षणी मनात काय येतं माहिती आहे का? माझेच लोक मला समजून घेत नाहीत, मग जगाकडून मी काय अपेक्षा करणार? तुम्ही हा अनुभव घेत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला होणारा त्रास खरा आहे. मग कोणीतरी मुद्दाम बोललं असू देत किंवा नकळत बोललं असू देत. पहिली गोष्ट म्हणजे जे होतंय ते खरंच घडतंय हे मान्य करा. बऱ्याचदा आपण स्वतःलाच कन्व्हिन्स करतो की त्यांचा बोलण्याचा तसा उद्देश नसेल, त्यांचा स्वभावच थोडा फटकळ आहे, जाऊ दे. पण खरी गोष्ट ही आहे की एखाद्याचे शब्द तुम्हाला दुखावतात तर तो अपमानच आहे. आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं, मोठ्यांना उत्तर देऊ नका, सहन करा. पण सहन करणं म्हणजे त्यांचं म्हणणं संपूर्ण मान्य करणं नाही. प्रत्येक वेळी उलट उत्तर तर देता येत नाही, पण मनातल्या मनात जरी तुम्ही म्हणालात की हो हे चुकीचं आहे, तरीसुद्धा तुम्ही पहिली पायरी तरी ओलांडली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टॉक्सिक म्हणजे काय हे ओळखायला शिका. बऱ्याच वेळेला आपल्याच मनात कन्फ्युजन असतं, कोणी खरंच टॉक्सिक आहे की फक्त आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कठोर बोलते. तर ह्यातला डिफरन्स ओळखायला शिकलं पाहिजे. जर एखादी व्यक्ती नेहमीच आपल्याला कमी लेखत असेल, आपल्या डिसिजनचा आदर करत नसेल, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला विरोध करत असेल, तुम्ही केलेल्या कोणत्याही गोष्टीला सतत नावं ठेवणं किंवा तुम्हाला गिल्टी वाटावं असा प्रयत्न केला जात असेल, तर ती रिलेशनशिप नक्कीच टॉक्सिक आहे. उदाहरणार्थ कोणी तुम्हाला असं जाणवून देत असेल की तू कधीच काही मॅनेज करू शकत नाही, तुला कधीच काही नीट करता येत नाही आणि सतत इतर कोणाची उदाहरणं दिली जात असतील आणि हे फक्त एक मत नाही तर एक रिपीटेड पॅटर्न असेल जो आपल्याला कमजोर दाखवतो, तर तो ओळखणं हे आपलं पहिलं पाऊल आहे. कारण टॉक्सिक लोकांना ते तसेच आहेत म्हणून जस्टिफाय करणं आपल्याला त्रासदायक ठरतं. आता हे ओळखल्यानंतर ह्याचं कारण तर शोधायचे, पण त्यात स्वतःला दोष द्यायचा नाही आहे. थोडा शांत होऊन विचार करायचा की हे का घडते. बऱ्याच वेळेला जे व्यक्ती आपल्याला कमी लेखते त्यांच्या स्वतःच्या मनात इनसिक्युरिटी, अहंकार किंवा न बाहेर पडलेला राग असतो. उदाहरणार्थ जलसी. एखाद्याला वाटतं की तुम्हाला काहीतरी जास्त येतंय, जास्त समजतंय आणि त्यामुळे ती व्यक्ती जाणूनबुजून तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत राहते की त्याच्यामुळे तरी तुमचं मन खच्ची व्हावं. किंवा मग असंही असतं की ते स्वतः त्यांच्या आयुष्यामध्ये असमाधानी असतात,
कोणत्याही कारणाने असेना ते स्वतःला आयुष्यात सुखी नसतात आणि ती मनातली कटुता ते तुमच्यावर बाहेर काढतात. आणि कधीकधी तर असं असतं की तुम्ही सॉफ्ट वागत असता आणि त्यांच्या दृष्टीने तुम्ही कमजोर असता, त्यामुळे त्यांना वाटतं की तुम्हाला काहीही बोलता येईल. समोरची व्यक्ती सतत तुम्हाला काहीतरी टोकत राहते, तेव्हा हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं की त्याच्या मागचं कारण काय आहे. कारण मग त्यामुळे तुम्हाला समजतं की हे नेहमी तुमच्याबद्दल नसतं, तर त्यांच्या मनातला राग किंवा द्वेष असतो. पण लक्षात ठेवा, त्यांच्या वागण्याचं कारण काहीही असो, तुम्हाला कमी लेखण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. आता हा असा अपमान जेव्हा होतो, तो झाल्यावर तुम्ही कसा रिस्पॉन्ड करता किंवा प्रतिक्रिया कशी द्यायची, तर पहिली गोष्ट म्हणजे शांत राहायचं. प्रत्येक वेळी भांडूनच आपली किंमत सिद्ध होत नाही. कधी फक्त तुम्ही हे जे बोललात त्यामुळे मी दुखावली गेली आहे, मला ह्या शब्दाचा त्रास होतो, एवढं सांगणंसुद्धा पुरेसं असतं. प्रत्येक वेळी रिॲक्शनच द्यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही शांत राहणं हा सुद्धा एक रिस्पॉन्स आहे. पण जर नेहमीच तसं होत असेल तर मात्र हेल्दी बाउंड्री सेट करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, स्पष्ट पण शांत आवाजामध्ये, शांत टोनमध्ये त्यांना हे सांगायचं की माझ्याशी अशा पद्धतीने बोललं तर मी सहन करणार नाही. हे प्रत्यक्ष करणं कठीण असतं, पण एकदा तुम्ही स्वतःची मर्यादा सिद्ध केली तर मात्र लोक तुमचा सिरियसनेस ओळखायला लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अपमान सहन करत राहणं हे कुणाच्याच उपयोगाचं नाही आहे, ना तुमच्यासाठी ना तुमच्या घरातल्या टॉक्सिक लोकांसोबत. आपण आपल्या बाउंड्री सेट केल्या नाहीत तर ते आपल्या आयुष्याचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करतात. बाउंड्री म्हणजे भिंत नसते, पण ते एक सुरक्षित अंतर आहे असं आपण म्हणू शकतो. जेव्हा एखादी मैत्रीण सतत आपल्याकडे निगेटिव्ह गॉसिप घेऊन येते, इतरांबद्दल किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल सुद्धा काही ना काही सतत निगेटिव्हच सांगत राहते, तेव्हा तुम्ही स्पष्ट सांगू शकता की अशा कॉन्व्हर्सेशनमध्ये मला वेळ घालवायचा नाही आहे. कारण ही सवय बऱ्याच लोकांना असते. तुमच्याशी डिस्कस करतात ते नेहमी तुमच्या आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टीच सांगतात, पण काही ना काही थोडं का होईना पॉझिटिव्ह तर होतच असतं आयुष्यात. पण ते मात्र बाजूला ठेवून फक्त निगेटिव्ह गोष्टी तुमच्यावर येऊन ओतण्याचा त्यांचा स्वभाव झालेला असतो. तर अशा व्यक्तींना दूर ठेवताना किंवा अशा गोष्टी माझ्याशी डिस्कस करत जाऊ नको असं काही बोलताना सुरुवातीला तुम्हाला गिल्ट वाटेल, पण लक्षात ठेवा, हा स्वार्थीपणा नाही आहे, तो सेल्फ रिस्पेक्ट आहे. तिसरी गोष्ट आहे गिल्टपासून मुक्त व्हा. आपल्या संस्कृतीमध्ये नेहमीच मुलींना खास करून शिकवलं जातं की नातं तोडू नका, सहन करा, ॲडजस्टमेंट करा. पण सतत टॉक्सिक बिहेवियर सहन करणं म्हणजे आपल्या मनावर अन्याय करणं आहे. काही व्यक्ती फोन केला किंवा भेटल्या तरीसुद्धा त्या फक्त प्रॉब्लेम सांगत राहतात, पण त्या कधीही आपली विचारपूस करत नाहीत की तू कशी आहे, तुझ्या आयुष्यात काय चाललंय. आणि अशा व्यक्तींना आपण इग्नोर केलं ना की आपल्याला गिल्ट वाटतं की मी वाईट मैत्रीण आहे का. पण ह्याचं उत्तर आहे नाही, तुम्ही वाईट मैत्रीण नाही आहात, पण ही जी फ्रेंडशिप आहे ती हेल्दी नाही आहे. तर हा गिल्ट सोडल्याशिवाय आपल्याला टॉक्सिक लोकांपासून अंतर ठेवता येणं शक्य नाही. चौथी गोष्ट म्हणजे ड्रामामध्ये अडकायचं नाही आहे. बाउंड्री आपण जी म्हणतो ना ती म्हणजे तुमच्या मनातली ती रेषा असते जिथे तुम्ही ठरवता की कोणाशी किती बोलायचं, कसं बोलायचं आणि काय ॲक्सेप्ट करायचं, काय नाही करायचं. बाउंड्रीज आखणं म्हणजे भांडण उभं करणं किंवा एखाद्याला तोडून टाकणं नाही आहे. याउलट तुम्ही या गोष्टीला तुमची मेंटल हेल्थ सांभाळणं असं म्हणू शकता. कोणी जर सतत तुमच्या निवडीचा किंवा तुमच्या डिसिजनचा अपमान करत असेल, त्याला नावच ठेवली जात असेल, तर तुम्ही हे नक्की स्पष्ट सांगू शकता की माझ्या निवडीचा अपमान झालेला मला चालणार नाही. टॉक्सिक लोकांना एक गोष्ट खूप आवडते माहिती आहे, ती म्हणजे ड्रामा. त्यांना इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला, छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करायला, सगळ्यांसमोर आपल्याला एम्बॅरेस करायला फार आवडतं. अशा वेळी आपण काय करायचं तर शांत राहायचं. आर्ग्युमेंटमध्ये किंवा वादामध्ये एकदा उडी मारली तर विषय कुठे जाईल हे आपल्या हातात राहत नाही. पाचवी गोष्ट ही आहे की आपली एनर्जी जपा, सांभाळा. आपल्या सगळ्यांना सवय लागून गेलेली असते की मी ठीक आहे असं म्हणायचं. आतून कितीही वाईट वाटत असलं तरी हसरा चेहरा करून सगळं चालवून न्यायचं. पण ह्याच्यामुळे काय होतं, आपण मनातून एकटे पडत जातो आणि एकटेपणा मनावर परिणाम करतो
आपल्याकडे लिमिटेड एनर्जी असते, त्यामध्ये ऑलरेडी कामंसुद्धा असतात आणि त्यात हे टॉक्सिक लोक आपली एनर्जी खाऊन टाकतात. त्यांच्यावर सतत विचार करण्यात, ते काय बोलले, काय वागले, आपल्याला असं का बोलले, असंच का केलं, तसंच का केलं, ह्याच ॲनालिसिस आपल्या मनामध्ये करण्यामध्ये आपला वेळ वाया जातो आणि एनर्जी पण जाते. ह्याच्यावर उपाय काय, तर आपला टाईम आणि एनर्जी कुठे इन्व्हेस्ट करायची आणि वाया घालवायची नाही हे आपलं आपण ठरवायचं. 6वी गोष्ट आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. टॉक्सिक लोकांचा मुख्य उद्देश असतो आपल्या मनात शंका निर्माण करणं. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्याला हे सांगितलं जातं की तुला काही येत नाही, तुला जमणार नाही, तू प्रयत्नसुद्धा करू नकोस. तर इथे लक्षात ठेवायचं, त्यांचे शब्द त्यांची पर्सनॅलिटी दाखवतात, तुमची किंमत नाही. आणि आजूबाजूला भरपूर जर असे लोक असतील तर स्वतःचा आत्मविश्वास ढासळून न देण्यासाठी एक टीप मी तुम्हाला देते, ती म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वापरा. आपले छोटे छोटे सक्सेस असतील, एखाद्या दिवशी भाजी छान झाली असेल, एखाद्या दिवशी तुम्ही सगळं आवरून एखादं पुस्तक पूर्ण केलं असेल, काहीही छोट्यात छोटी जी पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही केली असेल, तुमचं अगदी छोटंसं सक्सेस असेल तर ते लिहून ठेवत जा, त्याची नोंद ठेवा आणि अधूनमधून वाचा. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात आणि दिवसभरात 2 ते 3 तरी अशा गोष्टी असतात की ज्या आपण खूप छान केलेल्या असतात, फक्त आपण त्या लक्षात ठेवत नाही किंवा कुठेही लिहून ठेवत नाही. पण हे असं लिहून ठेवले ना, म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि तेव्हा मग कुणाचीही निगेटिव्हिटी आपल्याला तोडू शकत नाही. 7वी गोष्ट म्हणजे अशा लोकांपासून अंतर ठेवायला काहीच हरकत नाही. एखाद्या ठिकाणी जर तुमच्या असं लक्षात आलं की तुम्हाला मुद्दाम कमी लेखलं जातंय, तुम्हाला विषयांमध्ये इन्व्हॉल्व केलं जात नाहीये, तर शांतपणे तुम्ही उठून निघून जाऊ शकता. कदाचित हे तुम्हाला स्वतःला आणि इतरांनासुद्धा ऑकवर्ड वाटेल, पण निदान ती गोष्ट तुम्हाला खटकली हे तरी इतर लोकांना समजेल. बऱ्याचदा हे लोक अगदी जवळच्या नात्यातले असतात, रक्ताच्या नात्यातले असतात. आपण कॉन्टॅक्ट पूर्णपणे तोडू शकत नाही, पण खरं सांगायचं तर थोडं अंतर ठेवणं म्हणजे नातं तोडणं नाही. फक्त त्यांच्याशी रोज रोज बोलण्याचं बंधन ठेवायचं नाही, कमीत कमी इंटरॅक्शन होईल असाच प्रयत्न करायचा. सणावाराला भेटलो तरी कामापुरतंच बोलू शकता, पण जास्त इन्व्हॉल्वमेंट ठेवायची नाही, अंतर ठेवायचं, आपली स्वतःची शांतता जपायची. रोज रोज कटू शब्द ऐकून दुःखी होण्यापेक्षा अशा लोकांशी मर्यादित इंटरॅक्शन ठेवणं जास्त योग्य. 8वी गोष्ट करायची ती म्हणजे स्वतःचीच अशी एक सपोर्ट सिस्टीम तयार करायची. कारण काय होतं की जवळचीच नाती अशी टॉक्सिक असतील तर त्यांच्यापासून अंतर ठेवून राहायचं, म्हणजे आपल्याभोवती एकदम शांतता निर्माण होते. म्हणजे जवळ आपल्या कोणीच नाही असं आपल्याला वाटायला लागतं आणि आपण एकटे आहोत की काय असं वाटायला लागतं. म्हणूनच पॉझिटिव्ह लोकांचं सर्कल स्वतःभोवती तयार करा. अशा लोकांसोबत आवर्जून वेळ घालवा. प्रयत्न करून असे लोक शोधा जे तुम्हाला पुढे जायला मदत करतील. एखादी मैत्रीण जी जजमेंट न करता ऐकेल, एखादी बहीण जी प्रॅक्टिकल सल्ला देईल किंवा अगदी काउन्सिलर जो प्रोफेशनली मार्गदर्शन करेल. कारण कधी कधी असे सल्ले मिळतात ना की ते आपल्या मनातला राग वाढवतात, शांततेपेक्षा वादच वाढवतात. एखादी प्रेरणादायी कम्युनिटी जॉईन करा. 9वी गोष्ट म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान सोडू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की टॉक्सिक लोकांमुळे काय होतं, आपला सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागतो. त्याच्या शब्दांनी आपल्याला असं वाटायला लागतं की आपण स्वतः कोणीच नाही आहोत किंवा आपल्याला काहीही येत नाही, आपल्याला काही जमत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कोणी असं म्हणलं की तुझं आयुष्य वाया गेलं, तर आपण आपल्या मनाशी हे म्हणू शकतो की नाही, मी माझ्याच पेडने, मी माझ्या मार्गाने चालली आहे आणि माझं आयुष्य कसं घडवायचं ते अजूनही माझ्या हातात आहे. आत्मसन्मान म्हणजे स्वतःला रोज आठवण करून द्यायची की मी पुरेशी आहे, आय एम इनफ, मी मजबूत आहे. तर या काही गोष्टी आहेत ज्या त्रासदायक लोकांपासून सावध राहण्यासाठी हे काही नियम आहेत, हे काही उपाय आहेत, ते आपण आपल्या आयुष्यात अवलंबले पाहिजेत, तरच आपण सुखी राहू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.